राम राम मित्रांनो. तर आज मी तुम्हाला माझ्या संपूर्ण जीवनाची स्टोरी सांगणार आहे. माझं इंस्टाग्राम कसं काय हॅक झालं, माझं यूट्यूब कसं काय बंद पडलं, माझा जीमेल कसा काय हॅक झाला, ह्या समध्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे बरं का. आणि मित्रांनो, खूप मोठं दुर्दैव घडलंय माझ्या बाबतीत. कारण माझं 1 लाख सबस्क्राईब असलेलं इतकं मोठं चॅनल डिलीट झालेलं आहे. आणि ती चॅनल कसं डिलीट झालं, इंस्टाग्राम वगैरे हिकली तिकली मी संपूर्ण स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. आणि ती स्टोरी खरंच एक दुःखद स्टोरी आहे बरं का. ती स्टोरी मला सुद्धा आता सांगताना वाईट वाटतंय, कारण ती गेलेले दिवस खूप 3-4 बेकार आहे वर्षाची ती. मेहनत वाया गेली का? हा, 3-4 वर्षाची मेहनत माझी वाया गेलेली आहे. म्हणजे वाया गेलेली नाही, शेवटी अनुभव कुठं अनुभव जात भेटला. नसते. अनुभव कुठं जात नसते, बरोबर आहे का नाही. तर माझी एवढी मेहनत पण वाया गेली. न कसं कसं मी तुम्हाला आता नेमकं झालं सांगणार आहे बरं का. तर स्टार्टिंगला माझं 12/12/2024ला यूट्यूबचं चॅनल बंद पडलं. म्हणजे 12/12/2024ला रात्री 12 वाजता मला आपलं जीमेलवर एक मेसेज आला. ती यूट्यूब टीमनं पाठवलेला होता की तुमचं यूट्यूब चॅनल आम्ही परमनंटली रिमूव्ह केलेलं आहे. तर ती कशामुळं रिमूव्ह केलेलं आहे, तर रिकंटेंट असतं मन कसलं रिव्हर्स कंटेंटमुळं आणि कॉपीराईटमुळं आम्ही तुमचं चॅनल डिलीट केलेला, असं त्यांचा त्या कॉपीराईट मेसेजद्वारे त्यांचा जीमेलला मेसेज आला होता. तर मला वाटतं मी महागट काही गाणी वापरलेली होती बरं का. त्यावेळेस मला कॉपीराईटची कसलीही माहिती नव्हती, कॉपीराईट क्लेम काय असते काय नाही. तर ती त्या कुठल्या कुठल्या ब्लॉगिंगमध्ये मी गाणी वापरलेली होती आणि त्या गाण्याला कॉपीराईट आलेलं होतं. आणि कॉपीराईट आलेलं मी क्रोमला वगैरे चेक करत नव्हतो. ती डायरेक्ट एकदम खालच्या साईडला राहत होतं. आणि वाय टी स्टुडिओला मी नवीन नवीन टाकलेली व्हिडिओची सेटिंग वगैरे बघत होतो. तर त्या खालच्या व्हिडिओला कॉपीराईट आलं आणि ती कॉपीराईटमुळं आपलं यूट्यूबचं चॅनल डायरेक्ट रिमूव्ह केलेलं, परमनंटली रिमूव्ह केलं. मग ते यूट्यूबचं चॅनल वापस आणण्यासाठी मी प्रयत्न करू लागलो. मला वाटलं आता माझ्याच्यानं मला सेटिंग जास्त कळलं नाही, तर आपण आता टेकवाल्याला विचारावं, काय तर टेकवाल्याशी संपर्क साधावा कुठल्या तर. तर मी एका इंस्टाग्रामहून टेकवाल्याला मेसेज केला आणि त्याच्या व्हिडिओला कमेंट केल्या, बाबा माझं 1 लाखाचं यूट्यूब चॅनल असं असं परमनंटली डिलीट केलेला आहे यूट्यूब टीमनं. आणि तुमच्याकडून काय मला मदत भेटेल का, तुम्ही यूट्यूब चॅनल वापस आणू शकाल का. तर त्या कमेंट बघून मला एका फेक टेकवाल्यानं परत मला DM केलं इंस्टाग्रामला. ती एका तो एक हॅकरच होता बरं का DM करणारा. पण मला त्यानं अगोदर विश्वासात घेतलं. मला DMला मेसेज केला की तुझं यूट्यूबचं अकाउंट मी वापस आणू शकतो. म्हणून मला त्यानं 2 दिवस अगोदर ह्याच्यावर बोलला, इंस्टाग्रामवर बोलला, भरपूर 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 बोलला. ती टोटल समजा किस्सा सायलीला माहीतच आहे बरं का. तुला काय काय माहीत आहे सांगतो, ह्याच्या पुढे मी अजून सांगतो तुला मी किती म्हणजे मला किती टेन्शन होतं यूट्यूब गेल्यावर काय नाही, सांगतो थोडं. पहिल्यांदा तर काहीच माहित नव्हतं, मला पण माहित नव्हतं. हां तुम्ही आपण काल ब्लॉक केला होता बा, ते हां टाकलेला तुम्ही. हां आणि मग मी सकाळी बघायला नसतं त्याला व्ह्यू किती आलत्या. हां मग चॅनल दिसत नव्हतं तुमचं. हां मग तुम्ही शेतात आला होतो. हां मी तुम्हाला फोन केला होता, चॅनल हम्म. कसं काय दिसत नाही. हां तर तुम्ही माणसात होतो म्हणून सांगितलंच नाही काय मला. हां परत घरी आल्यावर सांगतो म्हणलं. हां मग परत मी पण लय चॅनल हुडकलं, पण हां सापडलं आलंच नाही चॅनल. हां नेमकं काय झालं मलाच कळलं नाही. हां मग परत तुम्ही आलो घरी सांगितलं सगळं. हम्म. मग तेव्हा लय बेकार वाटतं, वाईट वाटतं. तर मग पुन्हा त्याचा मला मेसेज आला की मी तुझं यूट्यूबचं चॅनल वापस आणू शकतो. त्यानं मला 2 दिवस काय केलं माहिती आहे का, मेसेजवर बोलत बोलत माझा विश्वास संपादन करून घेतला. की मला विश्वासात घेतलं मी तुझं चॅनल खरंच वापस आणू शकतो. मग मी त्याला डायरेक्ट विचारलं की बाबा माझं चॅनल वापस आणण्यासाठी तुला किती पैसे खर्च होतील किंवा तुला किती पैसे द्यावे लागतील. तर त्याच्यावर त्यानं बोलला की मला पैशाची कसलीच गरज नाही आणि मी गरीब मुलाची कामं हा अशी फ्रीमध्ये करून देत असतो. मग त्यानं पैसे नको म्हणल्यामुळं मला लगेच माझ्या लक्षात आलं की बाबा हा खरंच माणूस चांगला आहे, काय की पैसे घेणार मदत झालाय. करायला वाटलं पण. हा, पैसे घेणार तेव्हा मदत करणारा माणूस आहे असं मला वाटलं. मग मी काय केलं त्याला, ठीक आहे म्हणलं, 1 दिवस थांबा म्हणलं तुम्ही, बघू म्हणलं आपण पुढचा डिसिजन घेऊ काय तर. मग माझ्या एक डोसक्यात वेगळंच खोळं आलं की बाबा मी गुगलवर सर्च केलं, यूट्यूबचं डायरेक्ट ऑफिस असतंय का कुठं. यूट्यूबला जर ऑफिस असलं तर त्या ऑफिसला डायरेक्ट जाऊन भेटण्याचा प्रयत्न करू म्हणून. मग मी डायरेक्ट ह्याच्यावर गुगलवर सर्च केलं यूट्यूबचं ऑफिस कुठं कुठं आहे ते. तर यूट्यूबचं ऑफिस डायरेक्ट गुगलवर आपल्या इंडियामध्ये 4 ठिकाणी मला दाखवली. 1 हैदराबाद, 2 बेंगलूर, 3 मुंबई आणि 4 दिल्ली, न्यू दिल्ली.
या ठिकाणापासून मला यूट्यूबची ऑफिस दाखवली. मग मी जवळचा पर्याय म्हणून निवडला की बाबा मुंबई आहे, तर मी मुंबईच्या डायरेक्ट ऑफिसला जायचा विचार केला. कारण ह्याच्या त्याच्या नादाला लागण्यापेक्षा डायरेक्ट ऑफिसच्या तिथं लोकांनी आपल्याला जर काय माहित पण नव्हतं ना. हां आणि कोण माहिती देणार पण नव्हतं. माहिती देणारं पण नव्हतं. मग इथं तिथं जाण्यापेक्षा अगोदर आपण यूट्यूबची टीमच्या ऑफिसला डायरेक्ट भेटावं, आपलं चॅनल येते का बघावं म्हणून प्रयत्न करावा म्हणून मी डायरेक्ट तुळजापूरवरून मुंबईला गेलो. मुंबईमध्ये तिथं बांद्र्याला यूट्यूबचं ऑफिस होतं. त्या ऑफिसला जाऊन भेटलो. तर त्या ऑफिसच्या लोकांनी नाही ह्या आमच्याच्यानं काम होणार नाही, तो डायरेक्ट ट्विटरवरून यूट्यूब टीमशी संबंध साध, त्यांना बोल म्हणले. आमच्याच्यानं तर हे काम होणार नाही असं त्यांचा डायरेक्ट मला नकारच आला. म्हणजे त्या लोकांनी व्यवस्थित वागणूक दिली नाही, चांगलं बोललं नाही ते. बरं ठीक आहे म्हणलं, असू द्या म्हणलं. मग मी तिथनं त्या ऑफिसच्या बाहेर पडलो, कारण यूट्यूब टीमच्या ऑफिसवाल्याने माझं काम केलेलं नव्हतं. मग मला तिथं थोडं टेन्शन आलं आणि थोडा म्हणजे राग पण आला बरं का त्या ऑफिसवाल्याचा. मग मी मी तुम्हाला मनात फोन केलता तेव्हा पण तुम्ही तरी म्हणलो येईल बघू म्हणलं होतं. हां म्हणजे खरं काय आहे ते सांगितलं ना. हां, म्हणजे मी व्यवस्थित इन्फॉर्मेशन तुला दिलं नव्हतं, कारण मी माझ्या डोक्यानं काम करत होतो बरं का. मग मला काय झालं, त्या यूट्यूब ऑफिसच्या लोकांचा राग आल्यावर मला वाटलं बाबा आपल्याला DM केलेला एक चांगला टेकचा माणूस आहे आणि ती माणूस आपल्याला मदत करतो म्हणा लागला यूट्यूब वापस आणण्यासाठी. तर आपण आता त्याला इन्फॉर्मेशन देऊन त्याला आण म्हणण्यासाठी आपण सांगावं म्हणलं. शेवटचा पर्याय राहिला होता म्हणून म्हणजे त्याच्याकडे गेलो आपण. हां, शेवटचा पर्याय राहिला होता म्हणून त्या मेसेज करणाऱ्या टेकवाल्याला म्हणलं, ठीक आहे म्हणलं, आमचं चॅनल तू आता वापस आणून दे. मग त्यानं काय म्हणला, त्यावेळेस मी मुंबईलाच होतो. ठीक आहे म्हणला, तुझं चॅनल वापस आलेला आहे म्हणला, पण यूट्यूब चॅनलला जी मेल तू जोडलेला होता ती मेल मला पाठव म्हणला आणि मेलचा पासवर्ड पाठव. मग मी पण त्याच्यावर विश्वास ठेवलेला होता, कारण त्यानं पैसे पैसे नको वगैरे काय. घेतलं नव्हतं. हां, हां. मग मी काय केलो, डायरेक्ट त्याला जीमेल पण दिला, जीमेलचा पासवर्ड दिला, ॲप्रो दिलं, OTP वगैरे समध्या दिल्या. मग जीमेल त्याच्या मोबाईलमध्ये ओपन केला त्यानं. मग मला वाटलं जीमेल ओपन करून त्यानं काय तर सेटिंग वगैरे इकडून तिकडून आपल्याला चालू करून देणार आहे असं वाटलं. पण त्यानं डायरेक्ट ती हॅकर होता मोठं, त्याचा डोळा होता माझ्या इंस्टाग्रामवर. म्हणजे त्यानं इंस्टाग्राम हॅक करायचा प्लॅन केला होता. यूट्यूबच्या नावावर त्यानं माझं इंस्टाग्राम हॅक करायचा असा प्लॅनच केला होता. मग जीमेल हॅक केल्यावर इंस्टाग्राम कसं हॅक झालं तुम्ही म्हणसाल, तर मित्रांनो सांगायचा मुद्दा म्हणलं तर रिकव्हरीसाठी इंस्टाग्रामला तोच मेल मी ॲड केलेला होता. इंस्टाग्रामला जो ॲड केलेला मेल होता ना रिकव्हरीसाठी, तो त्या हॅकरला दिलेला मेल होता. म्हणजे त्या टेकवाल्याला दिलेला ती मेल मी त्या इंस्टाग्रामला ॲड केलेला होता. त्याच्यामुळं त्यानं इझी माझं इंस्टाग्राम हॅक करू शकलं. अकाउंट रिकवर, रिसेट पासवर्ड वगैरे टोटल त्या मेलला गेलं ना, OT वगैरे त्या मेलवरून त्यानं घेऊन डायरेक्ट माझं इंस्टाग्राम हॅक करून टाकलंच. मग नंतरनं इंस्टाग्राम हॅक झाल्यावर माझ्या लक्षात आलं, बाबा म्हणलं ईमेल आपण देऊन त्याला लय मोठी चूक केलेली आहे आणि ईमेल दिल्यामुळे त्यानं आपला इंस्टाग्राम हॅक केलेला आहे. मग मी काय केलं, म्हणलं आता दुसरी तर अकाउंट आपली वाचवायला पाहिजे. म्हणलं दुसऱ्या पण अकाउंटला मी तीच रिकव्हरीसाठी मेल ॲड केलेला होता. माझी 2 फेसबुकची अकाउंट आहे ती. एका अकाउंटला 38,000 फॉलोअर्स आहे ती आणि एका अकाउंटला 5,000 फॉलोअर्स आहे ती. तर 38,000च्या फेसबुकच्या अकाउंटचा मी अगोदर रिकव्हरी कोड बदलून टाकला. रिकव्हरी ईमेल चेंज केला. रिकव्हरी ईमेल चेंज केल्यामुळं माझं फेसबुकचं अकाउंट राहिलं व्यवस्थित तिथं. तर अशा प्रकारे मी माझ्या जीमेल दिल्यामुळं समजा इंस्टाग्राम पण धोक्यात आणलं आणि फेसबुक पण धोक्यात आणलं आणि मोबाईल पण धोक्यात आणला. कारण मी माझा मेल त्याला दिल्यामुळं त्या मित्रानं लगेच, त्या हॅकरवाल्यानं माझा मोबाईलसुद्धा रिसेट मारून टाकला, फॉर्मेट मारला तिकडूनच. तर अशा प्रकारे समजा झालेला आहे. या के काय नाही, भाऊजी आलेले आहे ते बरं का. भाऊजी थोडं खालच्या शेताकडे चालली ती, तर जाऊ द्या त्यांना. कुठं खाली चालावा. बर करा चलतंय, ठीक आहे, चालू आहे आमचं कामच. मग मी ती जीमेल जी आहे ती समजा अकाउंटला ॲड केलेला होता आणि ती जीमेल ॲड केल्यामुळे इंस्टाग्राम गेलं, फेसबुक धोक्यात आलं, मोबाईल रिसेट झाला, फॉर्मॅट मारला त्यानं. मग माझ्या जीमेलला ॲड असलेली मोबाईल नंबर गेली. म्हणजे समजा एकदम एका क्षणात नाहीसं झालं, समजा फोटो वगैरे गेली. मग मला इतकं टेन्शन आलं, डेंजर टेन्शन आलं मुंबईला असताना.
मग ही समजा प्रकार झाला होता एक संध्याकाळी 6च्या दरम्यान हा समजा प्रकार घडलेला होता मुंबईमध्ये असतानाच. मग माझी एक लास्टची अपेक्षा होती बाबा की मोठे मोठे सायबरचं मुख्यालय किंवा पोलीस मुख्यालय हे मुंबईलाच आहे, समजेत मोठी यंत्रणा मुंबईला आहे. तर आपण आता एक रात्र अजून मुंबईलाच इथं मुक्काम करावा आणि दुसऱ्या दिवशी सायबर पोलीस स्टेशनला जाऊन भेटावं मुंबईच्या मुख्यालयाला मेन. म्हणून मी तिथंच मुंबईलाच मुक्काम केलो त्या दिवशी आणि मग डायरेक्ट सायबर पोलीस स्टेशनला गेलो. तिथं त्यांना हे सर्व झालेली हकीकत सांगितली. पण मला वाटते आपल्यातली पोलीस सिस्टीम फक्त पिक्चरमध्ये दाखवण्यापुरती आहे. पिक्चरमध्ये एखाद्या मुजरिमाला किंवा एखाद्या गुन्हेगाराला कसं टेक्नॉलॉजीनं हुडकतात, कॉल ट्रॅक कसा करतात डायरेक्ट गुन्हेगाराला, डायरेक्ट शोधतात ती टेक्नॉलॉजीनं. ती फक्त एक प्रकारचं पिक्चरमध्ये दाखवण्यापुरतीच आपल्या इंडियातली सिस्टीम आहे. ना तर रेलमध्ये कोण कोणाला बोलत नाही ना काय नाही, पोलीसमध्ये बी कोण कोणाचा अर्ज घेत नाही ना काय नाही. फक्त ती जेवढं टेक्नॉलॉजी दाखवते ती पिक्चरमध्ये दाखवायलाच त्यांची टेक्नॉलॉजी आहे. रिअल मध्ये कोण मदत करत रेलमध्ये कोण मदत करत नाही. हिनं म्हणलेलं बरोबर आहे बरं का. रेलमध्ये मदत सायबर पोलिसांनी पण केली नाही, मुंबई पोलिसांनी पण मदत केली नाही. मग तिथं माझं थोडं मन एकदम खचलं बरं का. मी हारलो तिथंच. मग परत मी निर्णय घेतला आता मुंबईला 1 मिनिट पण थांबायचं नाही म्हणलं. मग हे असं सायबरला जायचं तर त्या दिवशी मला तिथं मुंबईलाच 12 वाजल्या. मग 12 वाजता मी डायरेक्ट रेल्वे स्टेशनला आलो मुंबईच्या. रेल्वे स्टेशनला आल्यावर तिकीट वगैरे विचारलं मी तिथं. तर मला 12 वाजून 45 मिनिटाला ट्रेन होती. मग मी त्या ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट मी गावाकडे आलो. आणि गावाकडे येऊनच आता काय असेल ती काय नाही बघू म्हणलं. कसं कसं झालं होतं तू थोडं सांगते तू. मी बोलून बोलून थोडं थकलो ना. पहिल्यांदा तुम्ही ट्रेन मध्ये बसलो होता बघा, हा तेव्हा ती इंस्टाग्राम वर ठेवली होती एक स्टोरी त्या हॅकरनं आयडी एकाच्या. मला तर ती पण माहित नाही तुमची आयडी हॅक झाली. मला वाटलं तुम्हीच आयडी का लागला काय झालं काय माहित. तुम्हाला मी फोन केला लगेच. तरी तुम्ही नीट काय सांगितलं नव्हतं तेव्हा. तुम्ही म्हणलो नुसतं कंपनीनं काय तर ठेवलंय म्हणलो. आणि पण ते हॅक केले मग काय सांगितलं नव्हतं तुम्ही आयडी. परत तिथं घरी आल्यावर कळलं मला तुम्ही परत सगळं सांगितलं. म्हणजे तो काळ इतका अवघड झाला होता की मला भरपूर टेन्शन आलं होतं. बाबा म्हणलं अगोदर तर आपलं युट्यूब डिलीट झालेलं आहे ना, अजून इंस्टाग्राम आयडी जीमेल हॅक झाला असं सायलीला कसं सांगावं, कुठल्या तोंडानं सांगावं. म्हणून मी निशब्द होतो बरं का. हिला कायच सांगितलं ना. जेव्हा कळल तेव्हा कळल म्हणलं. आता डायरेक्ट मी पण एक विचार केला काय व्हायचं आहे ती होऊ द्या म्हणलं. पण इंस्टाग्राम हॅक झाल्यानंतर समजूत मोठं संकट आलेलं होतं. झालं की तुम्ही आयडी कसं काय ऐका लागला. ती आयडी एकाची सेल करायची म्हणून ठेवतात त्यांनी स्टोरी. त्या हॅकरनं त्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती सेल करायचं आहे म्हणून. पण ते आपण केलेलं नव्हतं बरं का मुद्दा. मग विषय तिथनं पण थोडा हार्ड झाला. सगळ्याला तसंच वाटत होतं तुम्ही कसं काय आयडी ऐका लागला. पण ती शक्य नव्हतं बरं का. आम्ही विकत नव्हतो ती आयडी. ती एक प्रकारचा फ्रॉड झाला होता आमच्या आयडी सोबत. कसा कसा झालाय मी तर तुम्हाला ते सविस्तर सांगितलंय. अजून एक 4-5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलाय बरं का. हे जे टोटल समजा संभाषण इंस्टाग्राम माझं रिटर्न माझ्या पस्तूर कसं आलंय वगैरे हे समजा सांगणार आहे तुम्हाला. मग त्या हॅकरनं काय केला, त्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकला की माझं इंस्टाग्रामचं अकाउंट सेल करायचं आहे म्हणून. मग मी पण लय त्या गोष्टीत शाहीर होतो. मग माझा पण अनुभव शेवटी मोठा होता. मी यूट्यूबमुळं माझं इंस्टाग्राम हॅक झालं होतं बरं का, त्या मेलमुळं. पण मी पुन्हा एकदम सावध झालो. पुन्हा शांत डोसकीनं विचार केला इंस्टाग्रामची आयडी कशी सोडवायची, जीमेल वापस कसा घ्यायचा. मग त्या हॅकरनं त्याच्यावरची स्टोरी टाकली होती इंस्टाग्राम सेल करायचा आहे म्हणून. मी त्याला मग डायरेक्ट एका फेक अकाउंटवर रिप्लाय दिला किती हजाराला ही आयडी विकणार आहे म्हणून. तर त्याचा मला मेसेज आला डायरेक्ट 20,000ला ही आयडी मी सेल करणार आहो म्हणून. मग माझ्याकडे तर 20,000 नको, किंवा जरी असलं तर पण माझीच आयडी मीच 20,000 रुपये देऊन विकत घ्यायची का. ही खूप मोठा भ्रष्टाचार आहे ना. विकत घेतले तरी परत काय म्हणजे परत सेफ राहील का त्या आयडी. मग ती विचार पण नाही तसा प्रश्न होता. मग मी 2 दिवस त्या हॅकरला बोललो मला विकत घ्यायची आहे बाबा, मी घेऊ शकतो. त्याला मी डायरेक्ट विचारायचं की ही तुझीच आयडिया आहे का, तुझ्या मालक्या हक्काची ही आयडिया आहे का, कशी कशी आहे काय काय नाही. तर त्यानं सांगितलं की ही आयडी माझी नाही, मी एक जणाकडून विकत घेतली आहे मला 20,000ला, आणि मी पण 20,000लाच पुढे सेल करायला लागलो असं सांगितलं. त्यानं खोटं सांगायला लागलं. बरं ठीक आहे म्हणलं. त्या हॅकरला म्हणलं मी तुला डायरेक्ट 20,000 रुपये सेंड करू शकत नाही, टाकू शकत नाही म्हणलं. ही आयडीचा मला अगोदर पासवर्ड पाहिजे म्हणलं.
मग हॅकर म्हणला अगोदर मी पासवर्ड देऊ शकत नव्हतं. मग मी म्हणलं का बरं देऊ शकत नव्हतं, तर त्यानं म्हणला थोडंफार तर पैसे द्यायला पाहिजे मला अगोदर, मग तू थोडं पैसे दिल्यानंतर मी तुला पासवर्ड देतो. मग मी त्याला विचारलं तुला किती पैसे पाहिजे म्हणलं अगोदर ॲडव्हान्समध्ये, तर त्यानं म्हणला मला 5,000 तर कमीत कमी दिलं पाहिजे. मग मी म्हणलं माझ्याकडे काय 5,000 रुपये नाही, तर मी तुला प्रामाणिकपणे 2,000 रुपये देतो म्हणलं. मग मी त्याला स्कॅनरवर 2,000 रुपये सेंड केलं आणि उरलेलं 18,000 रुपये आय डी दिल्यानंतर त्याला पाठवायचं होतं बरं का. मग त्याला 2,000 रुपये सेंड केल्यानंतर त्यानं मला पासवर्ड वगैरे दिला आय डीचा, ॲप्रो पण दिला. मग ती आय डी माझ्या मोबाईलमध्ये ओपन झाली. पण त्या आय डीला त्यानं अशी सुरक्षा सेटिंग लावली होती, त्या आय डीचा आपण रिकव्हरी ईमेल बदलू शकत नव्हतो, रिकव्हरी मोबाईल नंबर बदलू नव्हतो ना, काय नाही. ती आय डी त्यानं त्याच्यासारखी संपूर्ण केलेली होती. मग माझं थोडं अजून टेन्शन वाढलं. मला म्हणलं आपण ह्याच्या अगोदर आय डीचं समजा चेंज करू शकत होतो, पण आता करणं झालं. नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे? मग विचार केला. माझा एक लातूरचा मित्र आहे बरं का, त्याला मोबाईलमधलं किंवा ह्या आय डीचे सेटिंग वगैरे असली कामं भरपूर जमती, ती लय भारी जमती ती त्याला. मग त्याला मी डायरेक्ट फोन केला आणि म्हणलं माझं असं इंस्टाग्राम हॅक झालेलं होतं म्हणलं, आणि त्यानं माझ्याकडे पासवर्ड वगैरे दिले, मला ॲप्रो पण दिले म्हणलं, आणि त्याच्या मोबाईल नंबर ती मी बदलू शकनो. मग त्या मित्रानं म्हणला पासवर्ड टाक म्हणला माझ्याकडं. मग माझ्या मित्रानं काय केला, पासवर्ड वगैरे टाकला आणि ती इंस्टाग्रामची आय डी त्याच्या मोबाईलमध्ये ओपन केली. हॅकरनं पण ॲप्रो दिला बरं का लगेच त्याला पण. मग त्यानं ओपन केल्यानंतर माझ्या मित्रानं 2 तासात त्याला एवढ्या सेटिंग जाम लावल्या. त्यानं जेवढं काय केलं होतं तेवढं डिलीट केलं आणि संपूर्ण पुन्हा त्यानं त्याच्या स्वतःचं ईमेल वगैरे मोबाईल नंबर वगैरे समजा लावलं आणि अशा प्रकारे इंस्टाग्रामवर त्यानं ताबा केला डायरेक्ट. इंस्टाग्राम आम्ही आमचं वापस घेतलं. मग नंतर त्या हॅकरचा मला फोन यायला लागला, मेसेज यायला लागला, राहिलेली तू रक्कम 18,000 रुपये कधी देणार आहेस, दी की असं तसं. मग मला माहिती होतं आता इंस्टाग्राम तर आलेलं आहे. आपल्या लातूरच्या मित्रावर विश्वास होता, त्यानं सुरक्षा सेटिंग पण व्यवस्थित लावलं होतं आणि त्या आय डीला लय डेंजर केलेलं होतं. समधीकडं ट्रू व्हेरिफिकेशन फॅक्टर रिकव्हरी ईमेल वगैरे समजा लावलेलं होतं. मग माझा विश्वास होता आता आय डी तर फिक्स आले आपल्याकडं म्हणून मी डायरेक्ट हॅकरला शिव्या दिल्या. डायरेक्ट कॉलवर पण शिव्या दिल्या आणि मोबाईलवर पण त्याला डायरेक्ट शिव्या द्यायला चालू केल्या मेसेजद्वारे. पण तुझं पैसे देत नाही, जा तुला काय करायचं आहे ती कर्ज जा म्हणलं. आणि ह्याच्या अगोदरच मी आय डी माझे हॅक झाले, असं झालंय, माझ्यासोबत स्पॅम झालाय म्हणून मी ऑनलाईन सायबर कंप्लेंट केली होती. आणि ऑनलाईन सायबर कंप्लेंट केलेल्याचा MR नंबर माझ्याकडे होता, त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण त्या आय डी माझी हॅक झाल्या म्हणून मी कंप्लेंट वगैरे समधी अगोदरच करून ठेवली होती. त्यानं काय केलं, जरी केलं असतं तर माझ्या काय अंगलूट येत नव्हतं. मग अशा प्रकारे त्यानं मला इंस्टाग्राम वापस केलं आणि 20,000ला ठरलेल्या आय डीला मी 2,000 दिलो. कारण जाऊ द्या म्हणलं आता पासवर्ड घेणं गरजेचं आहे आणि त्या आय डीवर काय तर म्हणजे घोटाळा स्पॅम होण्याच्या अगोदर ते आपल्या आय डी आपल्याला आलं पाहिजे म्हणलं. 2,000 काय जीवनात कधी पण येणार आहेत आपल्याकडं. आयुष्य असताना आपण लाखो रुपये कमवणार आहे. 2,000ला बघितलं असतं तर माझं इंस्टाग्राम माझ्यापासून आलं नसतं आणि त्या आय डीहून खूप मित्रांची फसवणूक वगैरे झाली असती बरं का. स्पॅमपासून वाचलो ह्याचा मला लय मोठा अभिमान आहे. असल्या आयडिया 10 जरी हॅक झाल्या तरी काय मला वाटलं नसतं, कारण माझी तर अजून हिंमत आहे व्यवस्थित व्हिडिओ करायची आणि ती आयडिया वापस घेण्याची. मग इंस्टाग्राम अशा प्रकारे माझं वापस आलं बरं का. हॅकरनं मला धोका दिला, मी पण हॅकरला धोका दिला. फक्त माझा 2,000चा लॉस झाला तर झाला. आपण त्याला पैसे फ्रीमध्ये दिलं म्हणून असं समजू. मग त्याच्यानंतर जीमेल पण माझा त्यानंच हॅक केलेला होता, जीमेल पण त्याच्याकडेच होता. मग त्याला म्हणलं जीमेल पण माझा तुझ्याकडंच आहे म्हणलं मित्रा, आणि ती जीमेल पण तेवढा मला वापस कर की. तर त्यानं म्हणला 1,000 रुपये दे म्हणला जीमेलला आता. मी म्हणलं जीमेलला 1,000 रुपये जास्त होतो, तर हायच काय म्हणलं त्या जीमेलवर माझा असं मोबाईल नंबर आणि माझी लहानपणीची फोटो वगैरे मी ड्राईव्हला सेव्ह केलेली होती. तर मग त्यानं म्हणला 1,000 रुपये तर दिलंच पाहिजे. मी म्हणलं 1,000 रुपये नाही तर 500 रुपये देतो म्हणलं. ठीक आहे म्हणला त्यानं. मग मला पुन्हा 500 रुपये पाठवायला थोडं टेन्शन आलं ना, कारण त्या 20,000ला इंस्टाग्रामची आय डी ठरली होती. मग त्याला 2,000 रुपये देऊनच आपण पहिल्या वेळेस धोका केला होता त्याच्यासोबत. मग नंतरनं त्यानं माझ्याकडून 500 रुपये घेणार होतं आणि जीमेल देणार नव्हतं ही मला फिक्स माहिती होतं. तरीसुद्धा मी काय प्रयत्न केला, जाऊ द्या म्हणलं, गेलं तर 500 रुपये जाणार आहे तर म्हणलं, नसलं तर देईल तर म्हणलं जीमेलना, तर द्यायचं तर नाही. मग त्याला 500 रुपये केलं. 500 रुपये केल्यावर त्यानं प्रामाणिकपणे आपल्याला जीमेल रिटर्न केला बरं का, आपला जीमेल दिला. मग पुन्हा जीमेलला पण मी सुरक्षा सेटिंग ती वगैरे व्यवस्थित करून टाकलं. अशा प्रकारे मित्रांनो माझा मोबाईल फॉर्मॅट झाला.
टोटल हॅक झालं. समजाच आयुष्यातलं एका क्षणामुळं माझं आयुष्य समजा डिलीट झालं बरं का. डिलीट झालं नाही, फक्त 2023-24च्या आठवणी डिलीट झाल्या. आता इथून पुढच्या आठवणी आपण व्यवस्थित जतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या चुका आपण अगोदर केल्या होत्या त्या चुका आपण आता इथून पुढे करणार नाही. म्हणजे जीवन कसं जगायचं, आपलं कोण आणि परकं कोण, ह्या 2024मध्ये आपल्याला शिकायला भेटलं बरं का. दुःख काय असतं, टेन्शन काय असतं, डिप्रेशन काय असते. ह्याच्या अगोदर आईबापाच्या जीवावर आपण होतो. डिप्रेशन वगैरे टेन्शन वगैरे असलं आपल्याला अजिबात कसलं. आजपासून माझं वय 26-27 चालू आहे. अजिबात आपल्याला टेन्शन काय आणि डिप्रेशन काय हे असलं समजलंच नव्हतं. पण लास्टच्या 2024ला डिप्रेशन टेन्शन वगैरे काय असतं ही समजलं बरं का. आपलं कोण परकं कोण, समद्या गोष्टीचा अभ्यास करून घेतला बरं का मी. आणि असू द्या मित्रांनो, काढलंय मी नवीन यूट्यूब चॅनल काढलंय. माझा फक्त लॉस काय झालाय माहिती आहे का, 1 लाख सबस्क्राईब असलेलं चॅनल तेवढं यूट्यूब टीमनं डिलीट केलेलं आहे. ती पण माझ्याच काही तर चुक्या घडल्या असलेल्या, तर ती चुका मी आता 2024मध्ये जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि इथून पुढे आता नवीन सुरुवात मी व्यवस्थितरित्या केलेली आहे. तर सायली, मला किती टेन्शन आलं होतं, मी काय काय केलो, जेवण केलो का, पाणी पित होतो का, काय करत होतो, सांग थोडं तुझ्या शब्दात. जेवण करत नव्हतं तुम्ही, हा बोलत नव्हतं कुणाला, हा नुसतं झोपायचं. हम्म, मी पण बोलत तर बोलत नव्हतं. मला असलं तुमचं बघलेलं बघून मला टेन्शन येतं. हा, मला वाटलं तुम्ही लय टेन्शन घेतलं आता. हा, पण थोडं काय त्याला गेलं तर गेलं, आपण नवीन सुरुवात करू शकतो की. हा. पण एकदा माणूस खचल्यावर परत होते का खरंय. का नाही. तर त्या हॅकरनं माझ्या आयडीच नुसती हॅक केलं नव्हतं, तर माझं जीवन सुद्धा हॅक केलं होतं बरं का. म्हणजे भरपूर टेन्शन येत होतं मला. टेन्शन आल्यामुळं जेवण जात नव्हतं. मी दिवसभर पाणी पित नव्हतो बरं का. एखादा घोट पाणी प्याचून हा असं झोपी जायचो. आणि मग मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो भरपूर. कारण मला टेन्शन कशाचं आलं होतं बाबा, आपलं इंस्टाग्राम हॅक झालं होतं त्यावेळेस. जीमेल हॅक झाला. इंस्टाग्रामवर जर स्पॅम झाला, त्या इंस्टाग्रामवर जर ब्लॅक व्हिडिओ टाकले, घाण पोस्ट टाकल्या, तर माझ्या नावाचा स्पॅम झाला असता, माझ्या नावावर टीका झाली असती, माझं नाव बदनाम झालं असतं, माझं चारित्र्यावर लोकांनी संशय घेतला असता. का तर बाबा ही नंदू मोरेचं अकाउंट आहे आणि शेनं घाण पोस्ट त्या अकाउंटवर टाका लागले, असा एक लोकांचा गैरसमज झाला असता. आणि त्या गोष्टीचं मला लय टेन्शन आलं होतं. आणि आपण गावात राहतो, गावातले तर लोकांना लई असते. पण म्हणजे इथलं वातावरण लई असते. जरा थोडी पण चूक झाली तरी सगळ्या गावात लगेच होते. आता ही मी नुसतं मुंबईला गेलतो, तर कितीतर लोकांनी विचारलं की मुंबईला कशाला गेलतास, मुंबईला कशाला गेलतास. अरे आमची काय तर कामं असतील, आम्ही कशाला तर मुंबईला गेला असेल. तुम्हाला काय एवढं व्हिडिओ आपण बघा विचारता व्यवस्थित बसा. बसा ना. तुम्ही दिल्ली पोस्टवर कलकत्त्याला जाऊन आलो, आम्ही विचारलं का बाबा कलकत्त्याला तुम्ही कशाला गेला होता. फक्त आम्ही माहिती करून घेतली बाबा हा व्यक्ती कलकत्त्याला गेलाय, विषय संपला ना. कशाला गेलाय, ह्यालाच गेलाय, त्यालाच गेलाय, तेव्हा 12 भानगडी येऊन काय घेणं देणं आपल्याला. असतंय तसंच. चांगल्या माणसाची प्रगती बघवत नसते लोकांना. असू दे. आणि मित्रांनो, असू द्या बरं का. आता व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे, पण मोठा का होणार व्हिडिओ, पण ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितली टोटल माझ्यासोबत स्पॅम कसा झालाय. त्याच्यामुळं आता तुम्ही इथून पुढे तुमची जर यूट्यूब चॅनल असेल तर त्या यूट्यूब चॅनलचा जीमेल कोणालाही सांगू नका. त्या जीमेलचा पासवर्ड व्हायरल करू नका. मित्राला सुद्धा जीमेल सांगू नका. एकदा जर जीमेल हॅक झाला तर अख्खा मोबाईल फॉर्मेट मारता येतं. जीमेल हॅक झाल्यावर यूट्यूब सुद्धा बळकावून त्याला घेता येते. त्याच्यामुळं जीमेलचा वापर असा करा, टू व्हेरिफिकेशन लावा. आणि शक्यतो तर जीमेल कोणाला सांगू नका. जीमेलमुळं मोबाईल सुद्धा फॉर्मेट होतोय. जीमेल ही मोबाईलचा श्वास आहे. जसं आपल्याला श्वास घेतल्याशिवाय आपण जगू शकत नाही, तसं मोबाईलचा श्वास म्हणजे जीमेल आहे. ही मला ह्या 2024मध्ये कळालं अभ्यास घेतल्यानंतर. तर असू द्या मित्रांनो, लक्ष तुमचं. व्हिडिओ भलताच मोठा झालाय. फुकाना पण टोटल माहिती आम्ही सांगितली आहे त्याच्यात. शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. होय, काय काय घडलं नेमकं लय जणांना असं जाणून घ्यायचं असते. तर असू द्या, आता लक्ष तुमचं करा. आमच्या ह्या नवीन चॅनलला पण सबस्क्राईब वगैरे, लाईक, कमेंट. चला आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.